पावसाने जवळपास सुरुवात करायला जुलै महिन्याची वाट बघायला लावली आणि जुलै महिन्यात जी काही सुरुवात केली ती एकदम भन्नाट सुरुवात केली आणि वर्षातला पहिलाच पूर आलेला आहे. आणि अशा वातावरणात आम्ही मासेमारी करायला चालू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि या व्हिडिओचा नक्कीच आस्वाद घ्या. तर मंडळी पाहू शकता आम्हाला आता हा ओढा क्रॉस करायला लागेल. त्यालासुद्धा बराच पाणी आलेलं आहे. काय झालं? पाणी भरपूर दिसतंय नदीला. तर मंडळी तलाव बघा पूर्ण भरला आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात बघितलं तर पूर्ण खाली पाणी गेला होता, पण आता पूर्ण पावसाळ्यात बघा पूर्ण भरून झाला. आत्ताच 2-3 दिवसापूर्वी मस्त उदवण मारले आपण, म्हणजेच काही जण वल्गनसुद्धा बोलतात, पण त्याची मोठी व्हिडिओ काय आपल्याला बनवता आली नाही. खरं तर रात्रीची वल्गन मारली, त्याच्यामुळे आपल्याला काही वल्गनीला गेलो नाही. शिवडे, खवली, मले मासं बरीच चांगली उदवण मारली. हा वल्गनी समोर दिसते आपला वल्गनीचा बादशाह. आणि एक काहीतरी 9 का 10 शिवडे मारले होते, त्यालाच घेऊन चाललो आज आपण. अरे मच्छी चढते रे, मासं दिसता नाही बघ, खासन मार येत त्या. तर मंडळी बघा अजून सुद्धा मासे चढतात म्हणजे काही. वातावरण बघा, समोरच आपल्या आई माऊलीचं मंदिर बघा. नवरात्रीमध्ये खूप मोठा असा उत्सव असतो आई केलंमध्येचा. तो मंडळी बघला बघा पूर्ण ब्राऊन कलरचा बघा. ह्या सीझनला जवळपास तो फक्त बघायला भेटतो आपल्याला. मासं तर दिसता नाही होताना बघू काय आता खबर आहे. मासं आहे मासं. मंडळी तिकडे पण बघा मछवाडे बघा, नंतर एक पागे आहे बघा. काही सगळा मावरा हुसकावला असा वाटते आपल्याला, काय आता भेटेल काय वाटत नाही. तर मंडळी पाहू शकता पाण्याची लेवल पण बरीच आहे. आपल्याला खरं म्हणजे त्या रस्त्यावर पागायचं होतं, हा रस्ता आहे पाहिजे, बराच पाणी आहे. तो आहे बघ काहीतरी. अरे हमको लगा खवल बिवल आहे क्या. तिच्याकडे घाण बी नाही. मंडळी पाहू शकता वाहन किती आहे बघा, आणि धार बघा कसली पडलेली. पहिला शेव आणि काहीतरी मासा आलेला दिसतो मछवाडा. काय माले आहे का काय. मंडळी चिवणा असतो त्या प्रजातीतलाच एक मासा आहे तो, त्याला शिंगटी बोलतात. मामुनी काढला काम र. काय पंटू साहेब काय. पंटू साहेब 2 चिवणी कामच काढला सर त्या तलाची तिथं. दुसरा काय नाही त्याच्या. उदवण मोठी मारलीस रे. कचवा मग सोडला काय. 7-8 शिवर मारलंस नाही जवळपास. 12 आहे कामच काढला सर. आणि भरपूर आहे रे काय.
वरच मावरा बारूकचा. खरं म्हणजे मंडळी पूर्ण रस्ता पॅक झालेला आहे. गावात येण्या जायला रस्ताच नाही राहिलेला. म्हणजे वाहतूक पूर्ण ठप्प झालेली आहे. तरी अशा वातावरणात आम्ही मच्छीमारीला आलोत. म्हणजे आम्ही मागच्या बाजूने आलोत, समोरनं नाही. खरं म्हणजे मंडळी पूर्वी मच्छी भरपूर भेटायची, तेव्हा आपल्याकडे हत्यार नसायचं, म्हणजे पाग नसायचं, जाळं नसायचं. पण आता सगळं आहे, पण आता मच्छी नदीला कमी यायला लागली. ह्याला कारणीभूतसुद्धा आपण माणसंच आहोत. कारण कंपन्यांमधून सोडणारा दूषित पाणी आणि बरीच जणं कीटकनाशके वापरूनसुद्धा मच्छी मारतात. त्याचा परिणाम आपल्याला आता भोगायला लागतो आहे. पुढच्या पिढीला कदाचित आपलं मच्छी काय असते, मासे काय असतात, ते सुद्धा आपल्या फोटोमध्येच दाखवायला लागतील. अशी काही वर्षांनी अवस्था येईल. असंच म्हणजे जर चालत राहिलं तर. आणि एवढ्या वर्षाचा अंदाज घेतला तर आपण बघितलेले पूर्वी किती मच्छी असायची आणि आता किती मच्छी कमी भेटतोय. मंडळी मच्छीचं सोडून द्या, पण वातावरण बघा कसं आहे, एकदम क्लायमेट बघा. खंड्या पक्षी बघा कसा आवाज येतोय. आता एक पुढच्या 10 दिवसात लावणी पण सुरुवात होईल, कारण आता लोक लगेच खतं मारून रोपं तयार करतील. एवढ्याला जवळपास अर्धी लागवड आमच्याकडं होऊन जाते, पण यावर्षी पाऊस लेट झाला, त्याच्यामुळं सगळंच लेट झालं. पुरामध्ये रिस्क पण मंडळी तेवढीच असते, कारण डोंगरांवरून, शेतांमधून वगैरे, बिलातून साप विंचू वगैरे निघून येतात डायरेक्ट या पावसात. आणि ते कुठे पण झाडांवर वगैरे, झुडपांवर बसलेले असतात. आपला जरासा धक्का लागला तरी चावण्याचे चान्सेससुद्धा जास्तच असतात. तर मंडळी बघा, मछवाडे निघले बघा लगेच. थोडा पाणी खाली गेला, लगेच तयार आहेत बघा मासेमारीला. म्हणजे कोण ना कोण चालूच असतो. मच्छी पण काय करेल, म्हणजे बसूनच, शांतता बसूनच देत नाही मच्छीला. मच्छी कुठून निघेल अशी अवस्था आहे. पाऊस शकता. उन्हाळ्यात आम्ही तिथं समोर हात कातल आहे, दगड असते, त्याच्यावर बसलेलो असतो. आणि आत्ता अवस्था बघा काय. आणि हात चालते, हा इथून रस्ता असतो, काय दिसत नाही बघा. आणि खरं म्हणजे मंडळी पाण्याचा निचरा लगेच होतो, सांडपाणी लगेच होतो. ते एक आमचं भाग्यच आहे असं बोलायला पाहिजे. नाहीतर 4-4 दिवस कंटिन्यू पाऊस पडत असतो. पूर्ण गाव आमचा वाहून गेला असता. तेलंबाईची कमानी आहे बघा पायथ्यापाशी, तिथं सुद्धा अजून पाणी आहे बघा. मंडळी बघा, असं डोंगर जेव्हा धुऱ्या घेतात, मागेच मी व्हिडिओ बनवली होती बघा. डोंगर असं धुऱ्या घेतात तर पाऊस जास्त पडण्याची शक्यता असते, पूर वगैरे होण्याची शक्यता असते. आणि तसंच झालं. गोल मोठी आहे बघा.